आता आम्ही निघालो इथून सर्वजण. हा बघा, एक नंबर व्ह्यू आहे. हे बघा, टर्न्स बघा, मस्त. लाईनअप परत लागलाय. बघा, ओके. थोडासा कॅमेरा क्रॉस झालेला, आता थोडा मी सरळ केला. छोटू बाबू बघतोय. चला आता पंचायतांना जाऊया असं म्हणताय सर्वजण. म्हणजे जवळजवळ जायचंच आहे, फक्त मध्येच मेन रोडला जाईपर्यंत काही चेंज नाही झालं पाहिजे. एक नंबर स्पॉट होता पण हा. वाव. हा हा, ॲक्च्युली ना गिअर्समुळे आहे ना काही वेळा असा त्रास वाटतो गिअर्सचा, या जॅकेटचा वगैरे. असं वाटतं की नको ते आता, कारण ऊन आलं ना त्यामुळे आतून पूर्ण भिजायला झालंय. हे बघा, फोटोशूट चालू आहे. दगडाचा स्टँड केलाय मोबाईलसाठी. मोबाईल त्यावर सेट करून फोटो घेत आहेत. पाणी एकदम कमी आहे, कारण सह्याद्री जवळ असल्यामुळे जोपर्यंत पाऊस असतो ना तोपर्यंत सह्याद्रीवरनं येणारं जे पावसाचं पाणी आहे डोंगरातून तेच असतं ह्या उडाणाल्यांना. आणि मग पाऊस एकदा संपला की मग फार फार तर 2 महिने 3 महिने त्यानंतर मग आहे. वाव, व्ह्यू बघा समोर, एक नंबर. हे बघा, वाव, नंदी महाराज बसले आहेत त्या रस्त्यावर मध्येच. नंदी महाराज, चांगली जागा बघितली आहे तुम्ही, सावळी तरी बघायची. एक नंबर रस्ते आहेत.
हो हो, पंगेरा फुललाय एवढ्या लवकर. हा बघा, ही लाल कलरची फुलं दिसत आहेत उजव्या बाजूला, ही पंगेऱ्याची फुलं आहेत. शक्यतो मार्च मध्ये फुलतो, जानेवारीतच फुललाय. हो हो, लालपरी. आपले रायडर बंधू कुठे दिसत नाहीत मिरर मध्ये. हा, दोघे तिघे आले. ओके. वासर आहेत, वाव सुंदर. हे बघा, आणि आपली लालपरी चालली आहे पुढे. हळूहळू लालपरी दिसायला ना आता कमी झाल्या रस्त्यावर, नवीन आल्या ना. सॉरी. आजकाल त्याच गाड्या दिसत आहेत, CNG वाल्या, किंवा आता तर इलेक्ट्रिक सुद्धा दिसायला लागल्या आहेत. वाव, लालपरी सुपर. आता हे कॉन्क्रिटीकरण झालंय म्हणून ऍक्च्युली हे रस्ते जेव्हा ना लाल मातीचे होते असतील ना, आणि हा जो निसर्ग आहे, म्हणजे ही जी झाडं आहेत आजूबाजूची हिरवीगार, आणि त्यातून जाणारा हा लाल मातीचा रस्ता, म्हणजे ती लहानपणीची आठवण ना मनातून अजूनही जात नाही. आता शहरीकरणामुळे सगळ्याच गोष्टी चेंज होत गेल्यात. असो, ते म्हणतात ना, कालाय तस्मै नमः. काळ जसा बदलतो तशा तशा जुन्या गोष्टी आउटडेटेड होतात, नवीन गोष्टी, आणि त्यांचा शेवटी आपल्याला स्वीकार करणे भाग असतो. तर आता आम्ही चाललोय पंचायतनला. 5 मंदिरांचा समूह आहे तिथे, फार सुंदर मंदिर आहेत, आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा फार फोटोजेनिक आहे. मी ऑलरेडी एकदा गेलेलो आहे तिथे. तर आता आपला सर्व ग्रुप तिथे चाललाय. हे आता अचानक ठरलं ॲक्च्युली. सिद्धेश आणि मी थोडं पुढे गेलो, 100 मीटर, 50-100 मीटर, परत U-टर्न मारून मागे आलो. हे सगळे आमची वाट बघत थांबलेले. एक रायडर आपला अजून मागे आहे, पण त्याला माहिती आहे असं म्हणतायत. चला आपण निघूया पुढे. हो हो, एवढं पाणी कुठून आलं पण इथे? पाईपलाईन फुटली आहे की काय? सुस्वागतम, जय म्हात्रे चॅरिटेबल संस्था.
पार्किंग सॉलिड आहे. मस्त. मस्त खाली होता ना कोकण, आणि तोपर्यंत जरा आमची सर्व्हिस पण होईल ना. निघालो आम्ही पंचायतन मंदिरातून आणि आता जेवायचं आहे. 1:15-1:30 वाजत आलाय, वाजलाय 1:30. तर आता जेवायचं आहे आणि मग जेवून आपापल्या घरी. दर रविवारी आम्ही जी राईड करतो ना, तर त्या राईडमध्ये देवदर्शन हे होतंच कुठे ना कुठे, कसं ना कसं, ऑन द वे का असे ना, पण होतं. तर आज सुद्धा झालं. 5 मंदिरं होती आणि 5ही मंदिरांमध्ये व्यवस्थित अगदी दर्शन झालं. संडे असून सुद्धा काय फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे अगदी आरामात दर्शन झालं सर्वांचं.
बघूया, ही इथे दोन तीन हॉटेल्स आहेत. शिवाय आहे तिथे शिवाय, आणि इथे एक लेफ्ट साईडला पण आहे. कोणतं म्हणतात बघूया आता सगळेजण. अच्छा, शिवायमध्ये जायचं म्हणतायत वाटतं बहुतेक. हे सगळे चिकनवाले आणि आम्ही मटनवाले. मटनवाल्यांना वेळ लागतो, काय बकरा नेहमी लेटच येतो ना. आणि आम्ही हे नळीवाले सगळे इकडे आहेत. हे सगळे नळीवाले आहेत, हे सगळे नळीवाले. आता आमचं मटण आलेलं आहे आणि जेवायला सुरुवात केलेली आहे.